तर आज मी तुम्हाला अतिशय सोपा आणि श्रद्धेने करणारा उपाय सांगणार आहे। आषाढ महिना हा भक्ती, नामस्मरण आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामध्ये मनापासून केलेली प्रार्थना मनाला शांतता आणि सकारात्मकता देते। तर मी आज असा एक उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। खूप महत्त्वाचा उपाय आहे हा। तर आषाढ महिना हा भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात सकाळची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रसन्न होते। सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर देवासमोर बसायचं, देवपूजा करायची, देवाला दिवा लावायचा, अगरबत्ती धूप सगळं काही झाल्यावर आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे। तर कोणत्या देवाचं? तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं। आता प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येक देवावरती प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळ्या देवावरती असते। तर तुमची ज्या देवावरती श्रद्धा असते त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता। पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जपमाळ घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं आहे आणि त्या जपमाळेवरती 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। आता श्रावण महिना जरी पवित्र असला तसाच आषाढ महिना देखील पवित्र आहे। यानंतर अशी एक प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ माझ्या कुटुंबावर कृपा करा, मला योग्य मार्ग दाखवा, संकटावर मात करण्याची शक्ती द्या आणि सर्वांचे कल्याण करा। हे स्वामी समर्थ माझ्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करा। योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि संकटांवर सामोरे जाण्याची शक्ती द्या। तर लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा अंधश्रद्धेने नव्हे, तर श्रद्धा, सातत्य आणि चांगल्या कर्मासह करणे महत्त्वाचे आहे। तर भक्ती मनाला बळ देते आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत होते। रोज तुम्ही दिवसभरातून फक्त 10 मिनिटे स्वामींचं नामस्मरण केलं तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही अगदी उत्साही आणि मन एकदम शांत होतं। तर आषाढ महिना सुरू झाला की अनेक स्वामी भक्त स्वामींची सेवा, पारायण ही करत असतात। तर आषाढ महिना सुरू झाला की आपण भक्तीकडे वळण्याची एक सुवर्ण संधी असते, एक चांगली संधी असते। तर सेवा करत असताना किंवा त्या दरम्यान मनामध्ये कोणाच्याही बाबतीत राग, द्वेष किंवा चिंता न ठेवता सेवा करायची आहे, तरच त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे। आणि देवाला पण म्हणायचं आहे, हे स्वामी माझ्याकडनं चांगलं कर्म घडू दे, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे आणि मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या। यासोबत शक्य असेल तर एखाद्या गरजूंना तुम्ही अन्नदान किंवा वस्त्रदान काहीही तुम्ही देऊ शकता। कारण भक्तीबरोबर किंवा सेवेबरोबर हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण स्वामी भक्त आहेत, नक्की सांगा आणि फक्त श्री स्वामी समर्थ एवढीच कमेंट करा। तर मलाही कळेल की किती लोक स्वामी सेवेत आहेत आणि माझं हेच काम आहे की लोकांना स्वामी सेवेकडे घेऊन जायचं। कारण ह्या जगामध्ये खूप द्वेष, राग, चिडचिड, कितीतरी लोक संकटामध्ये आहेत, प्रॉब्लेममधून जात आहेत, प्रत्येकांना काही ना काही समस्या आहेत आणि राग द्वेष हा तर खूप लोकांचा वाढलेला आहे। तर कुठेतरी स्वामी सेवा जर आपण केली तर ह्या रागावरती नियंत्रण हे निश्चित होतं, नक्की होतं। एकदा करून बघा। तुमचा जर स्वभाव खूप रागिष्ट असेल किंवा चिडचिडा असेल तर तुम्ही जर स्वामी सेवेकडे जर लागलात, काहीही सेवा करा, मी नाही म्हणत की तुम्ही पारायणच करा, एवढी पारायण करा असं मी सांगतच नाही। तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी पण तुमचं डोकं हे शांत होणार आहे। एकदा करून बघा। खूप लोकांना चमत्कारही झालेले आहेत। खूप छान सेवा आहेत, करण्यासारख्या तर खूप सेवा आहेत,
फक्त ही छोटीशी सेवा मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमार्फत सांगितलेली आहे. नक्की करून बघा. आणि जर पारायण करायची असतील, कधी करायची, काय करायची, हे तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण शॉर्टकटमध्ये आता थोडंसं सांगते. जर पारायण करायचं असेल तर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, पहिल्या आठवड्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही पारायणाला बसू शकता. साप्ताहिक पारायण करू शकता. 7 दिवसाचं पारायण हे होऊन जातं. तुमच्या काही अडीअडचणी त्या लक्षात घेऊन तुम्ही ते पारायण करू शकता. आणि कशा संदर्भात करायचं आहे हे स्वामींना संकल्प करायचा आहे. संकल्प करूनच पारायणाला बसायचं आहे. तर नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. खूप लोकांना चमत्कार आलेले आहेत आणि स्वामी हे कधीच तुम्हाला रिकाम्या हातानं पाठवत नाही. फुलना फुलाची पाकळी आपण जरी सेवा केली तरी स्वामी तुम्हाला त्याच्या व्याजासकट फळ देत असतात. फक्त ती सेवा तुम्ही किती मनापासून करत आहात हे महत्त्वाचं आहे. कारण बरेच लोक म्हणतात मी एवढी पारायणं केली, मी एवढी सेवा केली, पण मला काहीच फळ मिळाले नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे. हे असं कधी म्हणायचं नसतं. कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहे. स्वामींना हे माहिती आहे की तुम्हाला कधी द्यायचं आहे. वेळ घेतात स्वामी, पण योग्य वेळी तुम्हाला ते नक्की मिळतं. तर स्वामींवरती असं बोलू नका. विश्वास ठेवा, संयम ठेवा. नक्कीच योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमचं फळ हे स्वामी देत असतात. खूप लोकांना चमत्कार झालेले आहेत. आपण यूट्यूब ह्या चॅनलवर यूट्यूब ह्या सोशल मीडियावरती बघत असतो. तुम्ही प्रत्येकाच्या चॅनलवरती वेगवेगळे अनुभव बघू शकता. म्हणजे बघताच तुम्ही बघत असाल, मी पण बघते. खरंच खूप लोकांना अनुभव आलेले असतात. उगीच अनुभव नाही आहेत, कारण त्याच्या मागे त्यांचा खूप मोठा हात आहे. म्हणजेच की ते खूप स्वामींची सेवा करत आहेत. त्यामुळेच त्यांना हे असे चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडत असतात. तुमच्याही आयुष्यात घडतील. फक्त काय करायचं आहे, याला कुठलाही खर्च लागत नाही. स्वामी म्हणत नाही की मला हे द्या, मला ते द्या. स्वामींना कशातही इंटरेस्ट नसतो. स्वामींना फक्त तुमच्याकडून एकच गोष्ट पाहिजे असते, ती म्हणजे फक्त तुमची निखळ सेवा, तुमची प्रामाणिक सेवा. तुम्ही किती मनापासून सेवा करता ही सेवा स्वामींना पाहिजे असते. त्यामुळे मनापासून सेवा करा. आता मला मागे एक कमेंट आली होती की त्या ताई बोलल्या की मला गुरुवार करायचे आहेत, तर कधीपासून चालू करू किंवा उपवास धरायचा आहे का. तर हे बघा, गुरुवार जर करायचे असतील स्वामींचे तर तुम्ही महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करू शकता. पहिल्या आठवड्यातल्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता. तुमच्या अर्थात अडीअडचणी ह्या सगळ्या गोष्टी बघून. आणि जर त्या आठवड्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर दुसऱ्या आठवड्यात जरी सुरुवात केली तरी पण चालेल. फक्त वार लक्षात घ्या, गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्ही पारायणं चालू करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ताईंनी मला अशी कमेंट केली होती की उपवास धरायचा का. तर ताई, कुठलाही उपवास धरायचा नसतो. कुठलाही उपवास धरून पारायणं करायची नसतात. अर्थात गुरुचरित्र पारायण जर करायचं असेल तर आपण कांदा लसूण ह्या गोष्टी खात नाही, परान्न वर्ज्य करतो. बाकी सगळं जे घरातलं आहे ते आपण खातो. तर स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं जर पारायण करायचं असेल तर तुम्ही सगळं खाऊ शकता. घरात जे आपलं तयार होतं अन्न ते तुम्ही सगळं खाऊ शकता. फक्त परान्न टाळायचं आहे. बाकी ह्या पारायणामध्ये कुठलीही अवघड असं काय म्हणतात त्याला, पथ्य वगैरे काही नाही. सगळं साधं सोपं आहे. फक्त उपवास धरायचा नाही, कारण पारायणामध्ये उपवास करत नाही. तर माझी माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. धन्यवाद.